नमस्कार मित्रांनो, तलाठी भरतीबाबत परत एकदा एक प्रसिद्ध पत्रक वेबस्थळावर आलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती हे अशा प्रकारे आहे. तर बघा तुम्ही नॉर्मलायझेशनबाबत प्रसिद्धीपत्रक म्हणून आहे हे. तर या प्रसिद्धीपत्रकामध्ये नॉर्मलायझेशन कशाप्रकारे झालं आहे आणि कशामुळे म्हणजे कशाप्रकारे तो फॉर्म्युला वापरण्यात आलेला आहे याच्या बाबतीत डिटेलमध्ये दिलेलं आहे आणि ते सुद्धा मराठीमध्ये. तर मित्रांनो लवकरच मे बी निकाल लागेल जिल्हा वाईज. तर बघा तुम्ही प्रसिद्धीपत्रक दिनांक आजचा आहे 15/1/24 आणि विषय बघा तुम्ही महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 बाबत गुणांचे सामान्यीकरण नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत. तर बघा दिनांक 5/1/2024 रोजी तलाठी भरती 2023 परीक्षेतील विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी म्हणजेच नॉर्मलायझेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. सामान्यीकरण प्रक्रियेमध्ये सांख्यिकी सूत्र या संकेतस्थळावर दिनांक 27/9/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या इंग्रजी सांख्यिकी सूत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या चिन्हांचा मराठी अर्थ व गुणांक वाढ किंवा गुणांक घट कशी होते हे दर्शवणारी उदाहरणे यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. गुणांकन वाढ दर्शवणाऱ्या उदाहरणामध्ये अवघड सत्रातील सरासरी माहिती घेण्यात आलेली आहे व घट दर्शवणाऱ्या उदाहरणामध्ये सोप्या सत्रातील सरासरींची माहिती घेण्यात आली आहे. उर्वरित तिन्ही चिन्हांच्या माहिती सर्व सत्रातील सरासरींची बाबतची असल्याने दोन्ही उदाहरणात सारखी आहे. तसेच उमेदवारास 120 मूळ गुण मिळाल्याचे समजण्यात आले आहे. तर बघा तुम्ही पूर्ण फॉर्म्युला एक्सप्लेन करून सांगण्यात आलेला आहे. तर खाली बघा, हे बघा तुम्ही चिन्हाचा अर्थ तुम्हाला क्लिअर दिसत नसेल, मे बी नेटवर्क इश्यू असेल, त्याच्यामुळे तुम्ही वेबसाईटला जाऊन तुम्ही बघू शकता डाउनलोड करून चांगल्या प्रकारे. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथं क्लिक करून तुम्ही बघू शकता. तर थँक्यू मित्रांनो. पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.